नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट येते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या थर्ड लिस्टचा कडाप किती जाणार आहे या सर्व डिव्हिजनचा, तर पहा अहमदनगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती, संभाजी महाराजनगर डिव्हिजन, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साउथ, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, तर या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कडाप किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा, आणि सेफ झोन काय असणार आहे, सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला थर्ड लिस्ट मध्ये किती पर्सेंटेज असले पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन होणार आहे, आणि थर्ड लिस्ट कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे, आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप थर्ड लिस्टचा कमी जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। ज्यांना 60%, 70%, 80% अशा गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्ट पर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट आतापर्यंत काऊन नाही आली, तर त्याचं जे कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, थर्ड लिस्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण बाकीच्या राज्यांची जी थर्ड लिस्ट आहे तर ते जे विद्यार्थी मित्रांनो 19 ऑक्टोबरला थर्ड लिस्ट आली होती, तर आपल्या महाराष्ट्राची सुद्धा थर्ड लिस्ट आली असते, पण 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता आपल्या महाराष्ट्रामध्ये लागले होते, त्याच्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो थर्ड लिस्ट आली नाही। तर ज्यांचं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन झालं नसेल पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या, पहिल्या आणि दुसऱ्या लिस्टमध्ये जे पण विद्यार्थी एका मार्काने कटले असेल, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही, तर संयम तुम्ही ठेवा, ठीक आहे। कारण की पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट या ठिकाणी येणार आहे। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता हटलेला आणि आपल्या महाराष्ट्रात जे सरकार अजून बनायचं आहे, तर आपलं जे महाराष्ट्राचं जे सरकार आहे हे जवळपास विद्यार्थी मित्रांनो 5 डिसेंबरला सरकार बनणार आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 5 ते 6 डिसेंबरच्या अंदर पर्यंत तुम्हाला थर्ड लिस्ट पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये जे तुम्हाला जे 31 डिसेंबर पर्यंत जे वाट पाहावं लागणार आहे, कारण की 31 डिसेंबर पर्यंत जवळपास 6 ते 7 लिस्टा महाराष्ट्राच्या या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे। तर मी तुम्हाला सर्वात अगोदर जे सर्वात कमी कडाप कोणकोणत्या डिव्हिजनचा जाणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। चंद्रपूर डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे पालघर डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, तर ह्या 5 डिव्हिजनचा जो कडाप आहे हा खूप कमी जाणार आहे। तर पहा एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल चंद्रपूर डिव्हिजन, पालघर डिव्हिजन, गोवा डिव्हिजन, रत्नागिरी डिव्हिजन, सिंधुदुर्ग डिव्हिजन, तर पहा एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे। पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 80 पर्यंत तुमचं सिलेक्शन होणार आहे, 80 ते 82 पर्यंत। तुम्ही जर या ठिकाणी एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर असाल तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे 89 पर्यंत या ठिकाणी होणार आहे। बाकी तुम्ही जर या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी असाल, एससी कॅटेगरी असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल, ह्या कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 91-92 पर्यंत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाणार आहे, ठीक आहे। तर एवढा कडाप या ठिकाणी थर्ड लिस्टचा जाणार आहे या डिव्हिजनचा। तर ह्या डिव्हिजनचा कडाप खूप कमी या ठिकाणी जाणार आहे, ह्या 5 डिव्हिजनचा। चंद्रपूर डिव्हिजन झालं, गोवा डिव्हिजन झालं, पालघर डिव्हिजन झालं, त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजन आणि सिंधुदुर्ग डिव्हिजन, ठीक आहे। त्यानंतर बाकीचं जे डिव्हिजन आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे आणि धुळे डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे विद्यार्थी मित्रांनो एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असेल तर 85 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे, 80 ते 85 च्या आसपास। आणि तुम्ही जर एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर असाल तर या ठिकाणी जो कडाप जाणार हा 92 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे।
ST आणि EWS कॅटेगरी येतात. तुम्ही जर या ठिकाणी SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कडाप हा 93 ते 94 पर्यंत तुम्हाला कडाप पाहायला भेटणार आहे. 93-94 पर्यंत असेल तर सिलेक्शन होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे, नागपूर सिटी आहे, नागपूर मोपसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे. तर हे जे डिव्हिजन आहे तर पहा, जळगाव डिव्हिजन, कराड डिव्हिजन, कोल्हापूर डिव्हिजन, मालेगाव डिव्हिजन, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोपसूल, नांदेड, नाशिक. तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे SC, ST, OBC, EWS, ओपन, PWD कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 82 ते 85च्या आसपास या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाणार आहे. तुम्ही जर समजा या ठिकाणी जे ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर जवळपास 92 ते 93 पर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे. ठीक आहे. बाकी तुम्ही जर SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कडाप हा 94 पर्यंत जाणार आहे थर्ड लिस्टचा. ठीक आहे. नवी मुंबई डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे पंढरपूर डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोपसूल आहे, रायगड आहे. तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे SC, ST, OBC, EWS, ओपन, PWD या कॅटेगरीचा. PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास 81 ते 83च्या आसपास या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे. तुम्ही ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 92 पर्यंत या ठिकाणी कटाप जाणार आहे. 92-93 पर्यंत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. तुम्ही जर SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कडाप हा 94 पर्यंत जाणार आहे 93 ते 94च्या आसपास. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे आणि सातारा डिव्हिजन आहे. तर पहा, मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे. तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे SC, ST, OBC, EWS, ओपन, PWD या कॅटेगरीचा जो कडाप आहे, तुम्ही जर ST आणि EWS कॅटेगरीचे जर असाल तर जवळपास 92 ते 93 पर्यंत कडाप जाणार आहे. 93 पर्यंत जाणार आहे कारण की या ठिकाणी जागा कमी आणि अर्ज जास्त आलेले आहे. त्यानंतर पहा, SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कडापा हा जवळपास 94 पर्यंत जाणार आहे. 94 असेल तर सिलेक्शन होऊन जाणार आहे. बाकी PWD कॅटेगरीचे असाल तर 83 ते 85च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आणि ठाणे डिव्हिजन आहे. तर पहा, श्रीरामपूर डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन आणि ठाणे डिव्हिजन ह्या 3 डिव्हिजनचा जो कडाप आहे SC, ST, OBC, EWS, ओपन, PWD या कॅटेगरीचा. PWD असाल तर जवळपास 85 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे. तुम्ही जर या ठिकाणी ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 92 ते 93 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 94 पर्यंत कडाप या ठिकाणी निश्चित जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे. सोलापूर डिव्हिजन, ठाणे डिव्हिजन, वर्धा डिव्हिजन आणि यवतमाळ डिव्हिजन. तर ह्या 4 डिव्हिजनचा जो कडाप आहे SC, ST, OBC, EWS, ओपन, PWD या कॅटेगरीचा. तुम्ही जर PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास 85 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे. ST आणि EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST आणि EWS कॅटेगरीचा जो कडापा हा जवळपास 92 ते 93च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे कारण की जागा कमी आणि अर्ज जास्त या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो OBC कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल आणि SC कॅटेगरीचे असाल, ह्या कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कडाप आहे या ठिकाणी 94 पर्यंत जाणार आहे. 94 जर असेल तर सिलेक्शन होणार आहे. SC कॅटेगरी, त्याचबरोबर OBC कॅटेगरी, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा. ठीक आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 85 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर एवढाच कडाप या ठिकाणी जाणार आहे, एवढा सेफ झोन असणार आहे. तर आता ज्यांना 60%, 70% अशा गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे तर ज्यांना सुद्धा 60%, 70%, 80% तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो संयम ठेवायचा आहे तर 7व्या लिस्टपर्यंत तुम्हाला संयम ठेवायचा. 31 डिसेंबरपर्यंत हे 7वी लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर 7व्या लिस्टपर्यंत आपल्याला संयम ठेवायचा. तर 31 डिसेंबरपर्यंत जे तुमचं या ठिकाणी कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये कडाप कमी जाणार आहे, 70% पर्यंत सुद्धा कुठे जाणार आहे, त्याचबरोबर 80% पर्यंत सुद्धा कडाप कोणत्या डिव्हिजनमध्ये जाणार आहे. सर्व डिव्हिजनमध्ये जाणार आहे असं नाही म्हणत आहे मी तुम्हाला, कोणकोणत्या ठिकाणी जाणार आहे, ज्या ठिकाणी कमी अर्ज आले असेल त्या ठिकाणी. ठीक आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.